नमस्कार, मी मधुरा सुरपूर. सिंहस्थ कुंभपर्व ह्या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. काही तासातच आता कुंभमेळ्यातील पहिल्या शाही स्नानाला सुरुवात होईल. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय. रामकुंडाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत, तर साधू महंतांसाठी शाही मार्ग प्रशस्त केला गेलाय. शहरातले सर्वच अंतर्गत रस्ते बंद करण्यात आलेत. भाविक, प्रशासकीय आणि आपत्कालीन मार्ग अशा 3 टप्प्यांमध्ये रस्त्यांचं वर्गीकरण करण्यात आलंय. प्रशासकीय मार्गावरून सरकारी अधिकारी, पोलीस प्रशासन गरज पडल्यास रुग्णवाहिकांसाठी धावणार आहेत. दुर्घटना घडल्यास भाविकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी आपत्कालीन मार्गाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. घाटांपासून 2 किलोमीटर अंतर नो व्हेकल झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने आपण बघतोय की सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. उद्या शाही स्नान सोहळा आपण बघणार आहोत झी 24 तासवरती, आणि त्या पार्श्वभूमीवर आता पूर्ण नाशिकमध्ये, त्र्यंबकेश्वरमध्ये हे अशा पद्धतीची सुरक्षा आपल्या सोबत असणार आहेत. खास करून अरुण मेत्रे हे त्र्यंबकेश्वर मधून, तर देवेंद्र कोल्हटकर हे रामकुंडामधून, प्रशांत अनासपुरे हे शाही मार्ग असलेल्या गणेशवाडी मधून आपल्या सोबत असणार आहेत. आपण त्या तिघांचंही स्वागत करूया आणि अर्थातच अरुण मेत्रे यांच्याकडे जाऊयात. अरुण, अर्थात उद्याच्या पार्श्वभूमीवर, उद्या शाही स्नान सोहळा आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की सगळीकडेच तैनात करण्यात आलेले आहेत पोलीस, आणि अर्थातच आता सध्या तिथे काय वातावरण बघायला मिळतंय? आपल्याला माहितीच आहे की कुंभपर्वाला सुरुवात झाली आहे आणि उद्याचं जे स्नान आहे ते शाही स्नान असणार आहे. आणि या शाही स्नानाची तयारी या ठिकाणी संपूर्णपणे आपण या ठिकाणी अनुभवायला मिळते. पोलीस प्रशासन असू देत किंवा हा साधू ग्राममधले साधू असू देत, हे आपापल्या परीने जे काही म्हणून सज्जता ठेवायची असते त्या दृष्टिकोनातून त्यांचे सगळे या ठिकाणच्या उपाययोजना ज्या त्या तैनात आहेत. आत्ता या क्षणी मी त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्तला आहे, जिथे उद्या पहाटे 3:30 पासून साधारणपणे शाही स्नानाला सुरुवात होईल. या त्र्यंबकेश्वरमध्ये 10 आखाडे आहेत, साधूंचे हे आखाडे आहेत. या 10 आखाड्यांमधले साधू जे आहेत हे पहाटे या ठिकाणी जथ्यानं या कुशावर्तावरती येतील. श्री गौतमी गंगा गोदावरी तीर्थ राज कुशावर्त असं वर्णन या ठिकाणाचं केलं जातं. आणि या ठिकाणी शाही स्नान केल्यानंतर हे साधू जे आहेत इथून त्र्यंबकाच्या दर्शनासाठी जातील. अर्थात साधारणपणे दुपारी 11-12 पर्यंत हा सगळा सोहळा साधूंच्या स्नानाचा, शाही स्नानाचा चालेल. आणि या दरम्यान या साधूंच्यासाठी म्हणून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सुमारे 1000भर पोलीस या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये या क्षणी ठिकठिकाणी तैनात आहेत. जो या ठिकाणी शाही मार्ग आहे त्या मार्गावरती देखील मोठ्या प्रमाणावरती नागरिक या साधूंना बघण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. तर त्यांच्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि कुठल्याच प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासन आणि इतर प्रशासकीय यंत्रणा या सज्ज आहेत. कारण हा एक भावनेचा सोहळा आहे, हा एक धार्मिक सोहळा आहे, तो निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जी सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्नशील आहे. मधुरा, बरोबर आहे. अर्थातच अरुण, आपण बघतो की कुशावर्तमध्ये अर्थात भाविकांनी आता गर्दी करायला सुरुवात केलेली आहे, मात्र पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त इथे बघायला मिळतो. त्याचबरोबर रामकुंडामध्ये सध्या काय स्थिती आहे, तिथे कशा पद्धतीने पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे, याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी उपस्थित. देवेंद्र, सध्या तिथलं वातावरण कसं आहे? भाविकांची ये जा सुरू झालेली आहे का? वर्दळ पाहायला मिळते का? नक्कीच मधुरा, संबंध नाशिक जे आहे ते कुंभमेळ्यासाठी सज्ज झालेलं आहे आणि पहिलं शाही स्नान जे आहे ते उद्या होत आहे. त्यामुळे सगळी जय्यत तयारी जी आहे प्रशासन असेल किंवा सगळ्याच शासकीय यंत्रणा असतील यांनी पूर्ण केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे त्या रामकुंडाच्या ठिकाणी मी आहे. आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया. थेट ही दृश्य जी आहेत आपण रामकुंड इथली दाखवतोय. आपण जर बघितलं तर आपल्याला एक सुंदर असं दृश्य समोर पाहायला मिळतंय. रामकुंड आहे आणि तिथे सगळे भाविक जे आहेत, जे गेल्या काही दिवसापासून या सगळ्या परिसरामध्ये आलेले आहेत, ते आपल्याला पाहायला मिळतात आहे. आणि उद्या जे आहे ते इथलं चित्र जे आहे ते अगदी वेगळं असणार आहे. मोठ्या संख्येने जे आहे ते भाविक जे आहेत ते या रामकुंडाच्या ठिकाणी येत असतात, कारण सगळ्या घाटांमध्ये रामकुंडाचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्या दृष्टीने जे आहे मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते या ठिकाणी जमत असतात. सकाळच्या सुमारास जे आहे ते साधूंचं शाही स्नान झाल्यानंतर जे भाविक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी स्नान करण्यासाठी जे आहे ही जागा जी आहे खुली केली जाणार आहे. आणि त्या दृष्टीने एकंदरीतच हे सगळं निर्विघ्न
निर्विघ्नपणे पार पाडावं यासाठी सगळ्या प्रकारची खबरदारी जी आहे ती सगळ्याच यंत्रणांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत इथली जर दृश्य आपण बघितली तर आपल्याला पाहायला मिळेल की अनेक लोक जे आहेत ते आता इथे स्नान करताना पाहायला मिळतात आहे। उद्या मोठ्या संख्येने गर्दी होईल या दृष्टीने मात्र उद्याचा जो क्षण आहे तो अनुभवण्यासाठी अनेक लोक जे आहेत ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि उद्या सकाळपासून तशा पद्धतीचं दृश्य जे आहे ते आपल्याला एकंदरीत आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत बरोबर आहे देवेंद्र, आपण बघतोय की मोठ्या संख्येने पोलीसही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि अर्थातच भाविकही शाही स्नानासाठी उत्सुक आहेत। आपण प्रशांत अनासपुरे हे आहेत त्यांच्याकडे जाऊया। ते सध्या गणेशवाडी या भागामध्ये आहे, शाही मार्ग म्हणून गणेशवाडीला ओळखलं जातं। प्रशांत, अर्थातच पहिला शाही सोहळा आणि अर्थात मोठ्या संख्येनं भाविक येत असतात, साधू महंत येत असतात। सध्या तिथे सुरक्षा व्यवस्था कशी तैनात करण्यात आली आहे? मधुरा, 12 वर्षानंतर येणारा योग आहे, त्यामुळे हीच पर्वणी साधून नाशिकमध्ये सगळं आता मी जो रामकुंड आहे त्याच्या थोडंसं अंतर काही चालून गेल्यानंतर ही गणेशवाडी आहे, त्या ठिकाणीच मी आता उभा आहे। मात्र पोलीस बंदोबस्त जो आहे तो अत्यंत चोखपणे इथे दिसून येतो आहे। अगदी उद्याचं शाही स्नान आहे, सकाळी वेगवेगळे आखाडे जे 3 महत्त्वाचे आखाडे जे आहेत की निर्वाणी आखाडा आहे तो सकाळी 6 वाजता, त्यातले साधू संत महंत जे आहेत शाही स्नानासाठी निघणार आहेत। दिगंबर आखाडा आहे त्याच्या ते 6:30 वाजता त्यांच्या ठिकाणावरून निघणार आहेत। निर्मोणी आखाडा आहे ते 7 वाजता, म्हणजे थोडंसं अंतर ठेवण्यात आलेलं आहे की जेणेकरून सगळे जे हे साधू संत महंत जे आहेत त्यांना योग्य वेळी योग्य रीतीने योग्य पद्धतीने ही जी पर्वणी आहे, हे जे शाही स्नान आहे हे करायला मिळावं आणि हेच सगळं नियोजन आपल्याला पोलीस प्रशासनाकडनं, इथल्या स्थानिक प्रशासनाकडनं सगळ्यांकडनं बघायला मिळतंय। साधारण 15,000वर पोलीस इथे आपल्याला तैनात झालेले दिसत आहेत, कारण हे रामकुंडाकडे जाणारा जो मार्ग आहे, हे जे काही मार्ग आहेत या प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था आहे। त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी जे पोलीस व्यवस्था ते सिनियर अधिकारी आहेत ते अगदी अशा वेगवेगळ्या प्रकारचे वरिष्ठ अधिकारी इथे तैनात झालेले आपल्याला दिसत आहेत। म्हणूनच ही जी पर्वणी आहे, असंख्य भाविक, साधारणतः भाविकांचा आकडा किती असेल याविषयी पण वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। 50 लाखापर्यंत भाविक येतील असंही म्हटलं जात आहे। मात्र पोलीस प्रशासन जे आहे ते वेगवेगळी दुसरी कारणं देऊन की रक्षाबंधन आहे, सुट्टीचा दिवस आहे, इतर सण आहेत, काही लोक बाहेर पडतील न पडतील असंही म्हटलं जाते, म्हणून एक 15 लाख ते 25 लाख अशा प्रकारे भाविक येतील असंही म्हटलं जाते। मात्र पोलिसांतर्फे सध्या तरी इथे चोख बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय। बरोबर आहे, 12 वर्षांनी येणारा हा कुंभमेळा आणि हा कुंभमेळ्याला मोठ्या संख्येनं भाविक त्याचबरोबर साधू महंत हजर राहणार आहेत, उपस्थित राहणार आहेत। उद्याचा हा पहिला शाही स्नान सोहळा असणार आहे आणि अर्थात सकाळी पहाटे 3:30 वाजल्यापासून या शाही सोहळ्याला सुरुवात होणार आहे। तुमच्या तिघांचेही धन्यवाद आणि एकूणच या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेऊ आणि अर्थातच हा सगळा जो सोहळा आहे तो नियोजनबद्ध आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले। सिंहस्थ कुंभपर्व या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पहिल्या शाही स्नानासाठी प्रशासन सज्ज झालंय। शाही स्नानाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आपल्या बरोबर आहेत, काय सांगाल भाऊ, सकाळपासून काय काय तुम्ही आढावा घेतलेला आहे? नाही, संपूर्ण आढावा मी घेतलेला आहे। मला वाटतं कुंभमेळ्याची संपूर्ण 100% तयारी आमची झालेली आहे। प्रशासनाने आम्ही सर्व काळजीपूर्वक अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी या ठिकाणी केलेली आहे। उद्या सकाळी शाही स्नान या ठिकाणी होणार आहे, त्याच्या तयारीसाठी आम्ही सर्वजण सज्ज झालेलो आहोत। उद्या सकाळी 6 वाजेपासून नाशिकमध्ये आणि सकाळी 3 वाजेपासून सकाळी त्र्यंबकेश्वरमध्ये ही शाही स्नानाला सुरुवात होईल। दोन्ही ठिकाणची तयारीचा आढावा तुम्ही घेतायत वारंवार, कुठले आव्हानं वाटतायत उद्याच्या दिवशी आणि त्याचा कसा आपण सामना करणार आहोत? नाही, आव्हानं कुठलेच नाही, मी सांगितलं की 100% आमची तयारी सुरू झालेली आहे। प्रशासनातर्फे सर्व बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून आम्ही या ठिकाणी काळजी घेतली आहे। मग पोलीस कर्मचारी आमच्याकडे जवळपास 21,000च्या वर पोलीस दल आमचं या ठिकाणी तैनात आहे। सगळे कर्मचारी अधिकारी मिळून सीसीटीव्ही कॅमेरे सर्व दूर नजर ठेवून आहेत। सर्व बारीक सारीक गोष्टींवर आम्ही अतिशय बारकाईने या ठिकाणी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत। छोटे छोटे रस्ते असतील, मोठे रस्ते असतील, साधुग्राम असेल,
रामकुंड आहे, सर्व ठिकाणी आम्ही CCTV कॅमेरे लावलेले आहेत. त्याच्या माध्यमातून आम्ही कुठे गर्दी होते, कुठे नाही, ट्रॅफिक कुठे जाम होईल, कुठे नाही, या सर्व गोष्टींचा अभ्यास आम्ही केलेला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही सर्व बंदोबस्त या ठिकाणी व्यवस्थित केलेला आहे. चोख बंदोबस्त या ठिकाणी आहे. मला वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीने हा कुंभमेळा पार पडेल. हे होते कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन. संपूर्ण प्रशासनाची तयारी झालेली आहे आणि कुंभमेळ्याचं पहिलं शाही स्नान हे निर्विघ्नपणे पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप सह नाशिकमध्ये सध्या सुरू असणाऱ्या कुंभमेळा तरुणाईचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. कुंभमेळ्याविषयी या तरुणाईला काय वाटतंय जाणून घेतले आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. कुंभमेळ्याचा मोठा उत्साह नाशिकमध्ये पाहायला मिळतोय. मात्र सगळ्यात जास्त उत्साह जर कोणामध्ये असेल तर तो तरुणाईमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. अनेक तरुण जे आहेत ते माझ्यासोबत आहेत. तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय सांगाल, एकंदरीतच किती आकर्षण वाटतं तुम्हाला या सगळ्या कुंभमेळ्याचं? हा, मी नांदेडहून आलेलो आहे. मला हे कुंभमेळ्यामध्ये असं वाटतं की आमची जी संस्कृती आहे ती आम्हाला आत्ता मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. जे आम्ही पोस्टरवर, चित्रपटात यामध्ये बघत असतो, पण प्रत्यक्ष आज मला इतका आनंद होतोय की वेगवेगळे संत साधू विदेशातून आलेले आहेत इथं, आणि यांना बघितल्यानंतर खरंच असं आम्ही फक्त चित्रपटात पाहायचो, पोस्टरवर पाहायचो किंवा न्यूजपेपरमध्ये पाहायचो, पण आज आम्हाला जी संस्कृती आहे कित्येक पिढ्यामधून आज आम्हाला बघायला मिळते. खरंच मी कुंभमेळ्याचा धन्यवाद आहे आणि कुंभमेळा खूप चांगल्या पद्धतीनं होत आहे आणि होणार आहे. तू कुठून आलेला आहे आणि तुझ्या मनामध्ये काय नेमकं आज येते? मैं आजमगढ़ से आया हूँ और मुझे लग रहा है कि हम लोग अभी ये व्हाट्सएप और फेसबुक और इस सब एरा में इतने दूर, वर्चुअल वर्ल्ड में इतने दूर चले गए हैं कि ये चीज़ें बस किस्से कहानियों में रह जाएगी कुछ दिनों के बाद. तो आपने पूछा ना कि ये जो यूथ में उनके अंदर इतना आकर्षण क्यों इसके लिए, तो मुझे लगता है मेन कारण यही कि अब ये चीज़ें खाली किस्से कहानियों में रह गई. और इतना दूसरी एक चीज़ ये है कि इतना एक सबके मन में इतना एक अकेलापन भी आया ना, तो इतने बिंदास लोग कैसे घूम सकते हैं, इतने बिंदास ये लोग कैसे रह सकते हैं, ये भी यूथ जानना चाहता है कि बिना पैसे रुपए के नंगे फकीर जो बोलते हैं साधु नागा बाकी लोग कैसे रह रहे हैं, इतने खुश क्या रहे हैं. मुझे लगता है कि ये मुख्य कारण है कि लोग यहाँ पे आ रहे हैं और ऐसे अलग अलग किस्म के लोगों को देखने का जो ये मौका मिल रहा है, तो एक ये मेन कारण मुझे लग रहा है की यहाँ देखने का है. इथे जेवढं नॉलेज मिळतं आहे ना, हे सगळं स्टुपिडिटी बाहेर नाही मिळत. तर कुंभमेळा आणि महत्त्वाची गोष्ट नाशिक गव्हर्नमेंटचं म्हणजे महापौर किंवा पोलीस, मेन म्हणजे पोलिसांचं मी सांगू इच्छितो, अमेझिंग सिक्युरिटी प्रोटेक्शन करतायत. म्हणजे तुम्ही कुठेही जा, तुम्हाला कसलाही त्रास नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना म्हणजे माझी रिक्वेस्ट करतो की आपण नेहमी रूढ बनतो, इथे जर तुम्ही पोलीस बघितले, तुम्ही एक रस्ता विचारा किंवा फक्त जागा विचारा कुठे, इतकं कोऑपरेटिव्हली सांगतात. थँक्यू सो मच. तू काय सांगशील? हां, मी एवढंच सांगणार की नाशिकचा खूप मोठा बिग इव्हेंट आहे आणि यूथनी जास्तीत जास्त इथं व्हिजिट द्यावी, बघावं की ॲक्च्युली नाशिकचं कल्चर काय, ॲक्च्युली काय. बरेच इथल्या लोकांना अजून माहितीच नाही की नाशिक कशासाठी प्रसिद्ध आहे. येऊन बघावं की कसं आहे. आणि इथले जे म्हणजे पोलीस प्रशासन जे आहे त्यांनी खूपच छान काम करत आहे. फक्त माझी एवढीच विनंती आहे की ना, लोकांनी जास्तीत जास्त त्यांना कॉपरेट करावं आणि जेवढी शांतता राखता येईल तेवढी शांतता राखावी, बस. नक्कीच मोठा उत्साह या संबंध कुंभमेळ्या संदर्भात या सगळ्या तरुणांमध्ये पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, नाशिक. एकूणच उद्या होणाऱ्या ह्या शाही स्नानाचं महाकव्हरेज तुम्ही उद्या पहाटे 3 वाजल्यापासून झी 24 तासवर बघू शकता. तेव्हा या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.